नमस्कार मित्रांनो, सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलवर. मित्रांनो, अनेकदा आपण पाहतो की काही लोक सोन्याचे दागिने घालतात. त्यांच्या आयुष्यात भरभराट सुरू होती. पैसा, प्रतिष्ठा, आनंद आणि आत्मविश्वास वाढतो. तर काही लोकांच्या बाबतीत अगदी उलटं घडतं. सोनं घातल्यानंतर सतत अडचणी, आर्थिक नुकसान, मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्या किंवा कौटुंबिक वाद वाढू लागतात. पण असे का होते? याचे उत्तर ज्योतिषशास्त्रात दडलेलं आहे. जन्म, राशी, ग्रहांची स्थिती, कुंडलीतील योग आणि विशेषतः सूर्य व गुरुग्रह यांचा प्रभाव सोन्यावर पडतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशींनी सोनं नक्की घालावं, कोणत्या राशींनी सोनं टाळावं, सोनं कोणत्या बोटात घालावं, कोणत्या दिवशी खरेदी करावी, कोणत्या व्यक्तीने किती सोनं वापरावं आणि शेवटी सांगणार आहोत एक असा छोटा उपाय ज्यामुळे सोन्याची शुभ ऊर्जा अनेक पटींनी वाढते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोन्याचं धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात सोन्याला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. सोनं म्हणजे समृद्धी, सूर्याचं तेज, गुरुग्रहाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा. म्हणूनच देवांच्या मूर्तीवर सुवर्ण अलंकार चढवले जातात. लग्न, मुंज, नामकरण, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यात सोन्याला विशेष महत्त्व दिले जाते. असं मानलं जाते की ज्या घरात योग्य प्रकारे सोन्याचा वापर केला जातो तिथे लक्ष्मीचा स्थायी वास राहतो. परंतु सोन्याचा चुकीचा वापर झाल्यास त्याचे परिणाम उलटेही होऊ शकतात. मेष राशींच्या स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी हलक्या प्रमाणात सोनं घालणे शुभ मानले जाते. विशेषतः सोन्याची अंगठी, चेन किंवा पेंडंट यामुळे नेतृत्व क्षमता वाढते, आर्थिक स्थितीत सुधारणा होते. वृषभ राशीच्या स्वामी शुक्र आहे. या राशीसाठी सोनं अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः महिलांनी सोन्याचे दागिने परिधान केल्यास सौभाग्य आणि आर्थिक धैर्य वाढते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीने जास्त सोनं घालू नये, फक्त आवश्यक तेवढेच सोनं वापरावे. अधिक सोनं घातल्यास मानसिक अस्थिरता वाढू शकते, असे काही ज्योतिषीय मतांमध्ये सांगितले जाते. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या राशीसाठी सोनं शुभ असले तरी चांदीसोबत संतुलित वापर अधिक चांगला मानला जातो. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य आणि सोन्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणूनच सिंह राशीच्या व्यक्तींनी सोनं घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे प्रतिष्ठा, यश, सरकारी कामांमध्ये लाभ मिळण्यास मदत होते असं मानले जाते. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी अतिप्रमाणात सोने वापरणे टाळावे. लहान अंगठी किंवा पेडेंट पुरेसे असते. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीसाठी सोनं शुभ आहे. विशेषतः विवाहित महिलांसाठी हे सौभाग्यवर्धक मानले जाते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी सोनं उजव्या हातात घालणे शुभ मानले जाते. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. ही रास सोन्यासाठी सर्वात शुभ राशींमध्ये गणली जाते. सोनं घातल्याने ज्ञान, भाग्य, मानसन्मान आणि आर्थिक प्रगतीस चालना मिळते असं मानले जाते. मकर राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी जास्त सोनं वापरणे टाळावे. काही ज्योतिषीय परंपरांनुसार शनी आणि सोन्याचे परिणाम नेहमी अनुकूल नसू शकतात. कुंभ राशीचाही स्वामी शनी आहे. या राशीने सोनं वापरण्यापूर्वी वैयक्तिक कुंडलीचा विचार करणे अधिक योग्य ठरते. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीसाठी सोनं अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आध्यात्मिक प्रगती आणि भाग्य वृद्धिगत होते अशी श्रद्धा आहे. सोनं घालताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. मंगळवारी सोनं खरेदी टाळावी अशी परंपरागत समजूत आहे. गुरुवारी किंवा रविवारी अधिक शुभ मानले जाते. तुटलेले सोने कधी वापरू नका. दुसऱ्यांची जुने सोने वापरताना ते शुद्ध करून घ्यावे. स्मशानभूमी किंवा अशुभ ठिकाणी जाताना अनावश्यक दागिने टाळा. सोन्यांची नियमित स्वच्छता आणि पूजास्थानी ठेवून पूजन केल्याने सकारात्मक भावना वाढते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते, पण कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील शुभ अशुभ परिणाम केवळ राशींवर अवलंबून नसतात. जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती, दशा, कर्म आणि जीवनशैली यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून कोणी तेही रत्न किंवा धातू नियमित वापरण्यापूर्वी अनुभवी ज्योतिषाचा वैयक्तिक सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.